धमकीचा मेल मिळाल्यानंतर मुंबई हायकोर्टात देखील पोलिसांकडून झाडाझडती सुरू आहे। कोर्टाच्या आतमध्ये पोलिसांकडून तपासणी केली जाते। कोर्टाबाहेरही पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। आज सकाळी महाराष्ट्र विधिमंडळाला बॉम्ब न उडून देण्याची धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा आता अलर्ट मोडवर आलेल्या आहेत। मी सध्या मुंबईच्या हायकोर्टाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस संरक्षण दल जे आहे ते सध्या घटनास्थळी दाखल झालेलं आहे। त्यासोबतच या संपूर्ण परिसराची आता चाचपणी केली जाते, पाहणी केली जाते आणि पोलिसांकडून हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता आपल्या ताब्यात घेण्यात आल्याचं बोललं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी एक निनावी मेल आला होता आणि या मेलमधून विधान भवन आणि त्यासोबतच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, हायकोर्ट आणि इतर ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्यांना बॉम्ब न उडून देण्याची धमकी देण्यात आली होती। अद्याप तरी कुठलीही संशयास्पद वस्तू या ठिकाणी आढळलेली नाही आहे अशी माहितीसुद्धा सूत्रांकडून मिळते। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।